नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 3.5 मधला प्रश्न क्रमांक 13वा. 13मधला पहिला प्रश्न आपण मागच्या वेळेस बघितला आहे. आजच्या वेळेमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा बघायचा आहे. काय दिलं आहे? जर पी ऑफ एक्स बरोबर 2x वर्ग वजा 5 वर्गमूळ 3x अधिक 5 तर पी ऑफ 5 वर्गमूळ 3 काढा. ओके, म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपल्याला 5 वर्गमूळ 3 घ्यायचं आहे आणि या बहुपदीचं उत्तर काढायचं आहे. तर आपण बहुपदी लिहून घेऊया. प्रश्न क्रमांक काय दुसरा आहे. पी ऑफ एक्स बरोबर बहुपदी काय दिले 2x वर्ग वजा 5 वर्गमूळ 3 x अधिक 5 आणि आपल्याला इथे पी ऑफ वजा 3 घ्यायचं, 5 वर्गमूळ 3 घ्यायचं आहे. ओके, तर आपल्याला एक्सच्या ठिकाणी आपल्याला 5 वर्गमूळ 3 घ्यायचं आहे. तर घेऊया 2 गुणिले एक्सचा वर्ग म्हणजे 5 वर्गमूळ 3चा वर्ग, हे कंसामध्ये लिहूया, वजा 5 वर्गमूळ 3 हे. तर ह्याला गुणिले एक्सच्या ठिकाणी 5 वर्गमूळ 3 अधिक 5. तर 2 गुणिले 5 वर्गमूळ 3चा वर्ग, पहिला 5चा वर्ग 25, त्याच्यानंतर 3चा वर्ग, वर्गमूळ 3चा वर्ग, वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होतं, नुसतं 3 शिल्लक राहतं. ओके, त्याच्यानंतर वजा 5 गुणिले 5 25 गुणिले वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3, वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होईल, फक्त 3 शिल्लक राहील. ओके, आता 25 त्रिक 75, 75 गुणिले 2 150. ओके, वजा पहिला गुणाकार करायचा आहे, त्याच्यानंतर बेरीज 25 गुणिले 3 वजा 25 गुणिले 3 वजा 75 अधिक 5. तर बघा 150, 75मधून 5 गेले 70 राहिले, वजा 70, 150मधून 70 गेले, किती राहिले 80. ओके, म्हणजे पी ऑफ 5 वर्गमूळ 3चं उत्तर किती आलं आहे 80. एक्सच्या ठिकाणी जर 5 वर्गमूळ 3 घेतलं तर 80 उत्तर आलं आहे. ओके, धन्यवाद.